नमस्कार मंडळींनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात ना थोडी वेगळीच झाली आहे. कारण ना आज सकाळी ना नारळपाणी हाणले होते, तेच ना प्यायला घेतले होते. नारळपाणी ना आपल्या बॉडीसाठी इतकं चांगलं असतं ना, आपली बॉडी डिहायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर मदत करतं. आणि ज्या स्त्रिया प्रेग्नेंट असतात ना त्यांच्यासाठी ते भरपूरच चांगलं असतं. कारण ना प्रेग्नेन्सीमध्ये पाण्याचं ना कमतरता अजिबात चालत नाही. कारण ना पाण्याचं प्रमाण हवंच असतं. त्याच्यामुळे ना नारळ पाणी पिलं ना आपली बॉडी कधीच ड्राय होत नाही, नेहमी डिहायड्रेट राहते. आणि आज ना मला फक्त 20 रुपयामध्ये गुलाबजामुन बनवायचे होते. कारण ना फक्त बाळासाठी, म्हणजे ना आम्ही जास्त काही गोड खात नाही, पण तिला हवं होतं. मग तिच्यासाठी ना थोडंच का ना, म्हणजे 1-2 दिवसासाठी बरोबर होतं. मोठं हाणलं ना जास्त झालं ना 1-2-3 दिवस होतात. त्याच्यामुळे ना छोटं ना थोडक्यात करण्यासाठी भरपूर चांगलं आहे हे पाकिट. मग तेच आज करण्यासाठी घेतलं होतं. पहिल्यांदा पीठ वगैरे मळून घेतलं दूध घालून त्याच्यामध्ये. आणि एक साईडला पंख करायला ठेवला आणि एक साईडला गोळेसुद्धा करून घेतले. छान असे राऊंड राऊंड गोळे करून घेतले. आणि एक साईडला ना कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. मग ना फटाफट छान असे तळून घेतले व्यवस्थित. आणि हे ना झटपट होण्यासाठी ना भरपूर चांगलं आहे. कारण ना फक्त अर्धा तासामध्ये मी हे बनवलं होतं सगळं. आणि बनवून रेडीसुद्धा झालं होतं. आणि छान असे डीप फ्राय करून ना पंखामध्ये घालून घातलं. कारण त्याच्यामध्ये वेलचीसुद्धा टाकली होती. आणि हवे असेल ना गुलाबच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता. आणि आज होती एकादशी, त्याच्यामुळे ना उपवास होता होऊन म्हणून ना फणसाच्या बिया शिजवल्या होत्या. त्यांनी खाऊन उरलेल्या ना ही भाजी करण्यासाठी निवडून घेतल्या. आणि संध्याकाळी ना ऊन पडलं होतं 5 दिवसानंतर. पुन्हा गार्डनला गेले होते बाळाला घेऊन. असा झाला आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.